हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काय आता थोड्या पहिले मला विसा फोन आला, त्यांना म्हणला की आपल्याला एका लग्नाला जायची, ती पण आपल्या लातूरमध्ये जवळच आहे. तर काहीच मी लई दिवसाला कोणत्या लग्नाला गेले नाही, बरं झालं त्याला फोन आला. तर काय जाऊया पटकन आपण रोहितकडे, तिथून आपण केमपुडी जवळ. ओके चला. काहीच मी घेतलं रोहितला करून बघा, तर असं बोलतोय वाहिला असं. बोला हा, तर निघालो आम्ही लग्नाला. कुठं आहे मला माहिती नाही. होय. हा. आणि तेच लग्न मला एकदम भारी असं म्हणून ब्लॉग सुरू केला. होय. मस्त मस्त. तर काय पेट्रोल निघालो आता डायरेक्ट तिथं लग्नाच्या हॉलला. हॉलच आहे का मोठा? बुद्ध गार्डन. बरं झालं आपल्याला लय झालं बुद्ध गार्डन, म्हणजे बुद्धाच्या पाया पडा नको, हात पडायचा. बुद्धाची मूर्ती असेल ना तिथं मोठी. आपण गेलतो काय कधी तिथं? गेलतो का? मोठ्या ब्लॉगला असं वाटतं. नाही रे, मी गेलतो. तीच का मोठी ती? अरे बरं तेच. अरे, मला वाटलं दुसरी आहे का? तिथं लग्न घेतात का? लग्न घेतात माहिती नाही मला. का फायदा रे. तर काय चला जाऊ पटकन आपण. चलते जर करला लोक कोणता फोन तरी काढून घेतात माहिती, मला माहिती आहे. होय रे. घेत नाही आपला तर घेत. आपला घेत नाही तर बायच्याच घेत नाही. आपला घेतलं की त्याचा आपण देत होता. बरोबर. इकडून जाऊ, इकडून घेतो ना आपण गेल्यावर. इकडून जवळ पडतो. काय तुम्ही रोड बघा तर रोड कसे आहे. तर काय जी आपल्या लातूरची लोखंड गल्ली आणखी आली नाही, पुढे आवडतं. आली हो गाव आली. पहिलं लोखंड दुकान, हो काही दुसरं लोखंड काय तिसरं. पूर्ण लोखंडच गल्ली आहे याला. अंगार म्हणा, कोणच म्हणा, सगळंच भेटते इथं. दुसरं सगळे लोखंड गल्लीच आहे एकदम. काय तिसरं लातूरमध्ये लोखंड काय फायदा ठेवावं लागतं. हा दुसरीकडे जाऊ शकत नाही. तसंच ना. मागे मागे आला का की इकडे ना हे गोरे गार्डनची गल्ली कोणती आहे? पुढली आहे, पुढली इकडे नाही. राईट साईडला जायची कुठं? पुढली आवड आणि कुठं चालू? गोरे गार्डनची गल्ली काय की? गर्दी काय का नाही? अरे इथं साहेब काय लग्न इथं लग्न आहे. तर काहीच आम्ही आलो बुद्ध गार्डन पाशी, पण इथं लग्न नाही. बघू शकता बुद्ध गार्डन आहे माझ्या, पण इथं लग्न नाही. आम्ही इथं चालतो तिथं दुसरीकडेच आहे ती. गोरे गार्डन कोणचं विचार ना. नाही बुद्ध गार्डन काय तर लिहिले घेतो काय तर. एक मिनिट.
बुद्ध गार्डनचं नाव, पण इथं लग्न नव्हतं नाही, दुसरं असेल ते गार्डन रे. काय थोडंसं मध्ये जाऊन येता 2 मिनिट. ब्लॉगर आलेत. कोण बरोबर हा. ब्लॉगर आलेत. नाही नाही, सध्या आपण ब्लॉक करणं झालो, इथे लग्नाला आलतो. ही दुसरं कोणचं आहे का ते गार्डन? एवढे कसं आहे? हे बुद्ध गार्डन आहे. नाही दुसरे कोणचं गार्डन आहे का? बुद्ध गार्डन मध्ये लग्न आहे ती, पण ती दुसरं आवडतं गार्डन. कोरे गार्डन. हा कोरे गार्डन कुठं आहे ती? कोरे गार्डन तिकडं हो का? मार्केट ऍड कुठं आहे त्यांना विचार. इकडे बघा ना. मार्केट यार्ड. हो का? तिथून सरळ गेलो का तुम्ही, हा असा जी मेन रोड आहे ते बघा, हा हा, तिकडून लेफ्ट साइडला सरळ जायचं. सरळ जायचं. तिथं फ्रेश पॉइंट दिसते. फ्रेश त्या फ्रेश पॉइंटच्या वरी जायचं, तिथं कोरे गार्डन. तिथं कोणाला विचारलं सांगतो. ठीक आहे, थँक्यू. पुन्हा सांगतो दुसऱ्या वेळेस इथं नाही, पुढे आपण तिथं आलतो का? हो आयडिया आपण का देत नाही घेऊ. तुमच्या मनानं आलं का तुम्ही घ्या, पण सगळ्यात पहिले आम्हाला सांगा ती कोरडे काढून कुठं आहे. आयडिया रे, कोरे गार्डन इकडे आहे मग पलीकडा. चला बघू काय का होता. पुढे कळालं मला. नाही त्यानं सांगितलं मला, कळालं. फ्रेश आपण जिथून आला ना आता तिथंच आहे ते. कोणाला विचारायचं मी तिथं कोरे गार्डन कुठे आहे सांगतो मला. नाही ती 20 तास झालं ना आता युट्यूब बोलायचं करायचं आपण बोलायचं. हा तिथून राईट साईड लावलं होतं ना, लेफ्ट साईड. हा बस. बोल बघू जा ब्लॉक थांबायचा. फ्रेश गार्डन कुठं तर आम्हाला ना, फ्रेश गार्डन कशी आहे मला. पावसाचा आसार दिसलेला मला आता. कोरे गार्डन कुठे? ऊपर आज वाटाले लग्नाचे झाले असेल वाटाले. लग्न झाले असं आपल्याला जायचं. चालू मग. कोणी नाही आपल्याला. काहीच पाऊस उलायला आता कसं करावं बाबा. हिचा वाटतं ना राईट साईड. कोणचं? हा तर काय भेटलं वाटायचं. आता एक कोणतं गार्डन आहे? हा इथं भेटलं. हा इथूनच गेला फिर आता आपण. नाही त्यांना असं जावं म्हणाल तर आपल्याला सुटी
तर काय हो लागलं लग्न आता. झालं आपलं सगळं लग्न तर भारी होतं मागे होय है की नाही? आता लग्न फक्त एवढं एकच बुवा मला नवीन वाटलं कारण आम्ही जरा मोठ्या मोठ्या लग्नात गेलेलो तर गरीबाचं लग्न होतं. हा बहिणीचं लग्न होतं. गरीबाचं लग्न होतं जरा. हा. ते लाईनीत थांबा जरा वेगळंच वाटलं बुवा खरं. बफे सिस्टीम होतं. हा बसायचं सिस्टम नव्हतं. अरे मी कोणच्याच लग्नात जात नाही घरच्या लग्नात जात नाही कोणाच्या म्हणूनच तुला तुझ्यासोबत लग्नात ते गेलेलं तेवढं म्हणून ती बी डायरेक्ट मोठ्या मोठ्या लोकांच्या अंकी होय बारके बी नाही. तर काय भेटू आपण रोहितच्या घरी जायचं डायरेक्ट आता होय. बघू रस्त्यानं अजून काय चांगलं वाटलं तर घेत आहो क्लिप. हा आणखी नाही भारी भारी वाटते रस्त्याचा मजा या. चला बघू चला येतो जाऊ घरी. हा आलो तर थोड्या बरं बरं डॉलीला बघ की येऊन काय रे डॉली अरे कुत्री आहे लय मस्त. इथं नाही काही वाईट इथे येत नाही कधी वाईट एवढं असतं पॉमिलियन आहे. कसला ब्लॅक आहे का वाईट ब्लॅक भेटा नाही. ब्लॅक नको वाटलं ते लई सगळं वाटतं वाईटच घ्या म्हणून. तर कायच मी आलो घरी बघा टिलो काय करायला इथं टिलो काय करायला तर पाऊस पडत वाटतं लय मोठा पाऊस पडत वाटतं इथं. कुठे केवढी इथपर्यंत त्याच्यावर येत नाही गाडी बसत पाणी कसंच. काही तिथं हमेशा लेफ्ट पाणी सुटते इथपर्यंत पाणी सुटतं आणि गाडी बसली पाणी सांगत होतं पहिले आता मी त्याला वरी घेतला सिमेंट लावून तिचं पाणी जात नाही पटकन जा रूममध्ये यार कपडे ड्रेस बदलतो पहिले गाडीवर कपडा झाका लागल नाही जिमला द्यायची आणखी काढाच लागते पहिले कपडा झाकायचा. काय करलं असे काय करलंस गायज मला लय भूक लागली आता लय म्हणजे लय जास्त आहे का त्याला विचारायला आहे का मला भूक लागली नाही ह्याला विचारायला काय डोले दिलास का जेवायला कुठं आहे डोली डोलीला जेवायला दिलास का नाही
चला काय डोलीकडे जाऊन येतो. चला डोलीकडे तसं हाय बिस्किट टाकतो पहिले. बिस्किट आहे थोडी. तर काय डोली बिस्किट खावलेले हा काय का म्हणा ऑटो कम्प्लीट करायची नाही आणखी ऑटो कम्प्लीट करायची पुन्हा करणार ऑटोला कम्प्लीट आताच नाही. तर काय पटकन आपण जाऊन तयार होऊया आपल्या पुन्हा जिमला जायची. आज काय आज लेग आहे वाटतं. आज लेग आहे माझं. पटकन तयार होऊन येतो मी. मला पण जिमला जायचे. मला कुठे जायचे तू आपल्याला मला म्हणला ना तुला नाही. आपल्याला गमणार जसं की काय ते म्हणतो बाहेर फेमस झालं तर आता लय मोठा पाऊस आला होता. नारळ कसं बरेच देवशील झाला आपल्या नारळ गणपतीमध्ये पाऊस पडला. लय मोठा पाऊस आला बाहेर. तुम्ही काय तेवढं दिसणार झाले ते बसले आहेत म्हणजे एवढे मोठे बरे जाऊ आपण. पाऊस लय मोठा झाला. ते गाडीवर कपडा झाका नाही. गाडीवर कपडा बी झाका नाही. अगर मला जायचं होतं बाहेर मी कपडा झाका नव्हतो. बघू शकता गाईस पाऊस नॉर्मलच आहे असं पण मोठाच आहे तरी बी इथपर्यंत थेंब येऊ लागले. मोठाच आहे असं तर पाऊस आणि आडवा पाऊस आहे. उभा असतं तर काय तर गेलो असतो पण आडवा पाऊस आहे. मला लगेच थेंब पडल्या चांगलं. आडवा पाऊस असला का तर गाडीवर लिफ्ट लागते. आता डायरेक्ट तोडावर थ्रो दे ना ती तोडावर झुकून लागते. बाहेर बी जाता येत. पाऊस पडला यार. थोडा वेळ एक 2 मिनिट तरी थांबला का जाऊन पटकन मी जाऊन गाडीवर जाऊन नारळ आणतो. एक तर गाडीवर बी कपडा जागा नाही. तर काय बघू थोडा वेळ थांबते का ते कारण जर बाहेर जाता येत नाही कारण मला माहित 2 मिनिटाचा नाही घंटावर थांबत नाही मला माहित. तर काय आजच्या व्हिडिओचा आपण इथंच एंड करूया कारण पाऊस चालेल जल्दी थांबत नाही मला माहित आहे. नारळ पुन्हा आणतो पाऊस थांबेल. तर काय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके भेटा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.